मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली। आमने सामने येणाऱ्या जागांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार यासाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेल्या अहवालावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आमदार मदन येरावार यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी नितीन गडकरींची भेट घेतली आहे। भाजपचे माजी खासदार राजाभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये ही भेट घेण्यात आली आहे। भेटीमुळे येरावार यांच्या पुढे पक्षांतर्गत आव्हान उभं झालंय। त्यामुळे यंदा येरावार यांचा पत्ता कट होणार का याची चर्चा रंगू लागली आहे। धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीमध्ये शरद पवार मराठा कार्ड खेळणार आहेत। बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झालेत। राजेसाहेब देशमुख परळी विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळते। शरद पवारांना केंद्र सरकारकडून झेड+ सुरक्षा पुरवण्यात येणार आहे। शरद पवारांना देण्यात येणाऱ्या केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात 2 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये बैठक झाली। या बैठकीत शरद पवारांनी केंद्र सरकारला अटींचं पत्र दिलंय। या अटी आणि शर्तींचं पालन केलं तरच केंद्र सरकारची सुरक्षा घेण्याबाबत विचार करू असं शरद पवारांनी म्हटलंय। लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सुरुवात झाली आहे। आमदार विश्वनाथ भोईर यांनी मतदारसंघामध्ये अभियानाला सुरुवात केली आहे। या माध्यमातून भोईर हे तब्बल 3000 लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत। महागाईच्या मुद्द्यावर भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करणारे व्यंगचित्र मुंबईत काही ठिकाणी लागली आहेत। मुंबई प्रेस क्लबच्या समोर अंधेरी पूर्व या भागासह काही ठिकाणी अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आळंदीमध्ये गेले होते। यावेळेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आळंदीमध्ये देहविक्री व्यवसाय आणि मद्याचे धंदे बंद करा अशी हक्काने मागणी केली आहे। अजित पवारांनी ही तत्काळ याची दखल घेत आदेश दिले। मुंबईतील पायाभूत प्रकल्पांच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे। ही वाढ म्हणजे पालिकेच्या तिजोरीवर डल्ला असल्याचा आरोप मनपाचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे। शिवसेनेच्या विचारसरणीनुसार उमेदवारी मिळत असते। जात धर्म बघून कधीही शिवसेनेतून उमेदवारी आतापर्यंत दिली गेली नाही असं विधान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय। ते बीडमध्ये बोलत होते। जातीच्या धर्माच्या आधारावर शिवसेना चाचपणी करत नाही असंही ते म्हणाले। शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे। राहुल गांधी आणि काँग्रेस यांचा जातीयवादाचा खरा चेहरा देशासमोर आलाय। आम्ही राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणार आहोत असं वक्तव्य राजू वाघमारे यांनी केलंय। वाशीमध्ये आदिवासी संयोजन समितीकडून संवाद यात्रा काढण्यात आली। भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या निर्मितीसोबत अनेक मागण्या यावेळेला करण्यात आलेल्या आहेत। हातात फलक घेत पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला पुरुष यात्रेमध्ये सहभागी झाले होते। ठाकरे बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय। यावेळेला खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकाऱ्यांना खास निमंत्रित करण्यात आलं होतं। त्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये गणेशाची आरतीही करण्यात आली। यानंतर या परदेशी पाहुण्यांसाठी खास पारंपरिक मराठमोळ्या मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं। आसामचे मुख्यमंत्री डॉक्टर हेमंत बिश्व शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणेशाचं दर्शन घेतलं। यावेळेला मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती भेट देत त्यांचं स्वागत केलं। तसंच शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण अभियानाची माहिती पुस्तिका सुद्धा त्यांना भेट देण्यात आली आहे। औसा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी गेल्या 5 वर्षात केलेली विकास कामं गौराईच्या सजावटीतून मांडण्यात आली आहेत। ही संकल्पना सुचली ती आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार यांना। शोभा पवार यांनी गौराई समोर 5 वर्षांमध्ये पती अभिमन्यू पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या विकास कामांचा देखावा साकारला। गणेशोत्सवानिमित्त शिर्डीतील एका तरुणानं आपल्या घरातील बाप्पासमोर साईबाबांच्या चावडीचा देखावा साकारलाय। हा देखावा साकारण्यासाठी जवळपास 3 महिन्यांचा कालावधी लागला असून या देखाव्यावर अत्यंत बारीक कोरीव काम करण्यात आलंय। या देखाव्याचं सर्वच ठिकाणाहून कौतुक होतंय आणि हा देखावा बघण्यासाठी नागरिकही गर्दी करतात। लोणावळ्यामध्ये घरगुती गणपतीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशाचा संदेश देण्यात आलाय। लोणावळ्यातील कुसगावात राहणाऱ्या लक्ष्मण केदारी कुटुंबानं प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाबद्दल हलता देखावा तयार केलेला आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात लाकडी गणपती विराजमान झाला. या गणपतीला 130 वर्षांपासूनची परंपरा आहे. हा लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर पुन्हा मंदिरात स्थापित केला जातो. गणेशोत्सवामध्ये या मूर्तीची स्थापना झाल्यानंतरच इतर मूर्तींची स्थापना करण्यात येते. अकोल्यातील शाडू मातीच्या या गणेशाला 12 भाईंचा गणपती असं म्हणतात. फक्त गणेशोत्सवातच या मूर्तीचं दर्शन घडतं, त्यामुळे दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. सांगलीच्या मिरजमध्ये फायबर पासून बनवलेली तब्बल 23 फूट उंचीची गणेश मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेते आहे. श्रीमंत महागणपती मंडळाकडून महाराष्ट्रातली ही पहिलीच फायबर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे. 23 फूट उंच आणि 14 फूट लांब अशी 700 किलो वजनाची ही गणेश मूर्ती आहे.